शेतकऱ्याकडून लाच घेताना तहसीलदाराला रंगेहात पकडलं. बीडमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली. शेतकऱ्याकडून लाच घेताना तहसीलदाराला एसीबीने रंगेहात पकडलं. बीडच्या परळी ते तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मोठी कारवाई केली. काही वेळापूर्वी त्यांना लाच घेताना ताब्यात घेण्यात आले. एसीबीच्या या कारवाईमुळे बीडमध्ये खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार परळी येथील वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. शेतकऱ्याकडून 50,000ची लाच घेताना त्यांना एसीबीने पकडले. तक्रारदाराकडून सोलन्सी ऐपतीचे प्रमाणपत्र देण्यासाठी 20,000 रुपयांची तहसीलदारांकडून मागणी करण्यात आल्याची तक्रार बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. जात प्रमाणपत्र काढून देण्यासाठी 30,000ची लाचपंटर एसीबीच्या ताब्यात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदारांना लाच घेताना पकडण्यात आले. तक्रारदाराकडून सुरुवातीला 50,000 रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र तडजोडीनंतर 20,000 रुपयांवर सौदा ठरल्याची माहिती समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पथकाने पडताळणी करून सापळा रचला. दरम्यान तक्रारदाराच्या हालचालींवर संशय आल्यानंतर तहसीलदार मुंडे यांनी पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याचे सांगण्यात येत आहे.